उपस्थित सर्वांचे मनापासून स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री नानपुरे सर, तसेच सरपंच औरे गावचे सरपंच मानसी नावराने,
विद्यालय सडोरळे ही कुमार अवस्थेत आपणा सर्वांना घडवणारी आपली शाळा आणि या प्रशालेतील सन 1991-92च्या 10वीच्या बॅचचे आपण सर्व विद्यार्थी आज जवळजवळ 32 वर्षानंतर गेट टुगेदर अर्थात विद्यार्थी स्नेहमेळ्याच्या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत। या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय नानगुरे सर तसेच अरोळे गावचे सरपंच सन्माननीय मानसी रावराणी तसेच सडोरे गावचे सरपंच सन्माननीय चव्हाण सर आणि आपणा सर्वांना घडवणारे आपले गुरुवर्य सन्माननीय रानमाळे सर, सन्माननीय मेसे सर, सन्माननीय सायनेकर सर, सन्माननीय धुंडे सर, सन्माननीय गावडे सर, सन्माननीय शिर्के सर, सन्माननीय पाटील सर, सन्माननीय बी.ए. शेटे सर, सन्माननीय M.A. शेटे सर, सन्माननीय कुमार सर आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांचे सन 1991-92 10वीच्या बॅचच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। ही आवडते माझ्या मनापासून ही शाळा लाविते लढाई जशी माऊली बाळा ज्ञान आणि संस्कारांची बसात करणारी आपली शाळा आणि या शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करत आहोत। मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज जवळजवळ 32 वर्षांनी आपण पुन्हा एकत्र आलो आहोत, ते म्हणजे आपल्या जुन्या ज्या आठवणी आहेत त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि आपल्याला घडवणाऱ्या आपल्या मूल्यांचा सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र मी श्री विश्वनाथ परवर माजी भारतीय लष्कर बरोबर यांना श्री रानमाळे सर यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतो। बऱ्याच व्यक्तींनी आपल्या मित्रांनी प्रगती भरपूर केलेली आहे आणि असेच एक प्रगतीशील उद्योजक श्री महेश पेडणेकर यांना मी आमंत्रित करतोय। श्री आणि सौ शिर्के सर यांचा सत्कार करण्यासाठी। साईड फोटो तू इथच्या बाजूला जा, या तिघे लागली जा।
रगडणारे 15 दिवस असणार, जवळजवळ महिना असणार, त्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी प्रथम आभार मानतो. त्यांनी फार मोठी मोलाची कामगिरी केलेली आहे आणि आमच्यावर सुद्धा मोठं दडपण ओझं टाकलेलं आहे. त्या ओझ्याखाली आमचं हृदय कर श्वास घेणार. ही भारतीय परंपरा आहे. आम्ही काय फार मोठं काम केलं नाही, घेतला की दाम. पण ही भारतीय परंपरा आहे, केलेल्याचं स्मरण करणारी परंपरा आहे. त्यावेळेस ते दिवस आठवतात. चुकून मागून चूक झाली असेल, थोडं बहुत फटका मिळाला असेल, पण आता त्याचा आठवण झाली की घेऊन आहे. त्यानंतर आमचे वयोवृद्ध शिक्षक रानमय सरांचा उल्लेख मी करतो. कॅप्टन ऑफ दी कॅप्टन असे सोडणारे त्यांचे ते पूर्वीचे दिवस मला आठवतात आणि आज ताठपणानं उभं राहणारे शिर्के सर. हमसे कुछ किसी से कम नहीं, शेवटपर्यंत दाखवणारे बाणा शिर्के सरांचा सुद्धा मी बिहारचा दशरथ माझी म्हणून होता. बिहार त्याची पत्नी आजारी पडली होती, तेव्हा काय ते कामासाठी जात होती. डोंगरावरून पडली आणि दवाखान्याला वळसा घालून जावं लागत होतं. त्या भादरानं त्याचा राग आला आणि 22 वर्ष छिनी आणि हातोडा घेऊन डोंगर हटवला. 22 वर्ष. दशरथ मांझी बिहारचा. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या आणि माझ्यामध्ये काही जास्त वयाचा फरक नव्हता. फक्त एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला की मी जेव्हा 87 ला जॉईन झालो, 87 जुलै पासून, आणि पावसाळा झाला की इथं काही नो इंटरटेनमेंट, नो एलिमेंट ऑफ इंटरटेनमेंट, नो एनी मीडिया वॉज देयर, ओनली टू अटेंड स्कूल. बरोबर आहे ना. आणि आपलं मनोरंजन म्हणजे काय, रिक्रिएशन आणि एन्जॉयमेंट. आपलं सुंदरपैकी आपण गॅदरिंग वगैरे घेतो. बरोबर आहे ना. त्याच्यातून काही नव्हतं. मला माहिती आहे की पूर्ण ह्या सगळं ग्राउंड मारायचो आणि सोडण्याचं म्हणलं की काय पगारच नको. संपूर्ण तालुक्यामध्ये आपली एकमेव शाळा अशी होती. बरोबर ना पाटील सर. व्हॉलीबॉल गेम असू दे किंवा बाकीचं काय पण असू दे, लक्षात आलं ना. सगळं आपण कष्ट करून आम्हा गुरुजनांना या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद मानतो. तर माझा परिचय करून देत असताना मी या शाळेमध्ये 1985 ते 1995 या ठिकाणी मी 10 वर्ष काम केले.
10 वर्षे काम केल्यानंतर माझी बदली परत करोळी या ठिकाणी करोळ हायस्कूल विकास विद्यालय सर्वे करोळ या ठिकाणी 1995 ते 2008-9 पर्यंत मी त्या शाळेमध्ये काम केलं. परत 2008-9 पासून मी या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी रुजलो आणि 2008-9 पासून ते 2012 पर्यंत मी मुख्याध्यापक या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यावेळची मी विजय अंकुश करपे आज या आपल्या आनंदाच्या सोहळ्यात सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. कारण आजच्या या धावपळीच्या जीवनात, धकाधकीच्या जीवनात वेळात वेळ काढून आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलात आणि आम्हाला आपले सेवा करण्याची जी संधी दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. हातावरची भाकर हाती, आणि हे सगळं आपल्या आसपास तुम्हाला लक्षात येईल. हातावरची भाकर हाती आणि दबदबते लावून पाठी, सुख नदीच्या उभ्या पुरातून चालत येते तांबळ घाटी. म्हातारकऱ्याच्या कुशीमधून वाट काढीत वेळी वाकडी. लक्षात येईल तुमच्या. म्हातारकऱ्याच्या कुशीमधून वाट काढीत वेळी वाकडी, साकवावरून अलगद येते बांध तुडवीत चव्हाणवाडी. भात लावणी सरतात थोडी, भात लावणी सरतात थोडी, अडकवणी भिंतीवरती इरली, खिंडी मधून उतरत उतरत येऊन या पोहते तुरली. डोक्यावरती झेलत ऊन, हे बघा मी जास्त लागतंय है ना. डोक्यावरती झेलत ऊन, कधी रणरणते कधी कोवळे. या कार्यक्रमाच्या संदर्भात बोलायचं झालं तर बरेचसे रोप लावली आणि द्वारी तयाचा वेदू करणार या ओळखीप्रमाणे सुरुवातीला तर काय हे कोणी रोप लावलं असेल ती मोठी वाटणी ते लावलं. त्यामुळे आज आपण इथे आहोत. त्यांनी या दुर्गम भागामध्ये ही शाळा हायस्कूलमध्ये शाळा चालू केली म्हणून आपण आपल्याला उच्च शिक्षणासाठी एक द्वार ओपन झालं. परंतु हे चालत असताना त्यामध्ये स्वामी विवेकानंदांसारखे आम्हाला हे गुरुवारी लाभले हे आम्ही आमचं भाग्य समजतो. मित्रांनो, सुरुवातीला त्या इथे प्राथमिक शाळा होती. त्याच्यानंतर भाईंच्या वाड्यामध्ये मोहिते पाटलांनी शाळा चालू केली. तिथे त्यानंतर भाऊ सुतार यांच्या वाड्यामध्ये शाळा चालू होती. नंतर तिथे वर्ग अपुरे पडले. नंतर मग इथल्या काही दानशूर व्यक्तींनी इथे शाळेसाठी जागा दिली. त्यामध्ये कैलासवासी रामचंद्र. 32 वर्षानंतर आपण सर्व एकत्र आलो आणि आमच्यासारख्या ह्या दगडांना सुबक मूर्ती बनवण्याचं जे काम केलं आहे ते कलाकुसर करणारे कलाकार आणि सुंदर मूर्ती घडवणारे आमचे गुरुवर्य सर्व सरांना माझा नमस्कार. आणि आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. आम्हा सर्वांना 32 वर्षानंतर पुन्हा तो आशीर्वाद देण्यासाठी 32 वर्षापूर्वी म्हणतो ना ती मग लिंगडीची काठी असेल, वेताची काठी असेल किंवा मेंचे सरांच्या हातातली ती पट्टी असेल, त्या सर्वांनी त्याचा चांगला उपयोग केला. आम्हाला भरपूर मारलं त्याने आणि त्या मारानंतर जे घडवलं ते आज इथले आपल्या गावातील माणसं सेमी इंग्लिश, फुल इंग्लिश साठी वैभववाडी बाहेरच्या ठिकाणी पाठवतात मुलांना शिकण्यासाठी. का ते मला माहित नाही, पण आम्ही पण इथेच शिकलो, इथेच मोठे झालो. आज आमचे भाऊ, आमचा मित्र परिवार सगळे मोठे मोठ्या हुद्द्यावर आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, सगळे चांगल्या हुद्द्यावर आहेत. इथे मराठी मीडियम मधून शिकूनच झालो ना. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्याकडे अभ्यास करायची वृत्ती पाहिजे. इंग्लिश, फुल इंग्लिश, सेमी इंग्लिश असं काहीच नसतं. मी माझ्या मुलांना पण एवढं अभिमानाने सांगते की आम्ही मराठी मीडियम मधून शिकून सुद्धा आज तुमचं शाळा आम्ही अटेंड करतो.
म्हणजे तुमच्या शाळेतून आता मला सांगा, आमच्या मुलांच्या शाळेमधून फुल इंग्लिश बोललं जातं, मराठी ते लोक यूज करत नाही. म्हणजे मराठी त्यांना, आमच्या मुलांना मराठी समजतच नाही. आम्हाला शिकवलं. 4 बैल होते, आता वडील म्हणाले 2 बैलांचं करायचं काय, तर मग 1-2 ते बांधायचे आणि दुसरं म्हणाले दूध दर आता त्याच्या मागे सकाळी 10 वाजेपर्यंत दूध, आणि दूध झालं की लगेच ते बंद करायचं आणि पळत शाळेत यायचं. कधी कधी तर असं व्हायचं की 4-5 दिवस एवढं शेतीचं सीझन असायचं की 4 दिवस शाळेला दांडीच व्हायची. मग माझ्याकडे एक आयडिया होती की ज्या दिवशी सरांनी हजेरी नाही घेतली त्या दुसऱ्या दिवशी मी शाळेत हजर व्हायचो. म्हणजे कसं की सर हजेरी घेतली नाही तर दुसऱ्या दिवशी त्या दिवसाची हजेरी नाही घ्यायची, त्या दिवसापासून हजेरी चालू करायची, त्या दिवशी दुसरी हजेरी घेणार. म्हणजे माझे जे ऍबसेंटीचे दिवस आहेत ते कव्हर होऊन जायचे. दुसरा किस्सा असा होता की पाटील सर इंग्लिश आम्हाला नंतर आले शिकवायला, त्याच्या अगोदर ढोबळे सर होते. ढोबळे सर खूप त्या जोरावरतीच आम्ही हा सगळ्या मुलाला मी शाळेचा लावला होता. तर तसं सांगायचं तर आमच्या सरांनी आमच्यासाठी खूप मेहनत घेतली होती. त्यावेळी सायनिकर सर आम्हाला PE चा तास घ्यायचे, पण त्यावेळी आम्हाला कंटाळा यायचा. पण ज्यावेळेला हातपाय ज्यावेळेला गळ्यात आले त्यावेळी वाटायला लागलं त्यावेळी टी केली असतं बरं झालं असतं, व्यायाम केला असतं बरं झालं असतं. असे आम्हाला सायनिकर सर PE चा तास शिकवायचे. पाटील सर, भोंगडे सरांनी तर आम्हाला इंग्लिश एवढं चांगलं शिकवलं होतं. त्यावेळी आम्ही इंग्लिश बोलूही शकत होतो, 10वीत असताना इंग्लिश बोलूही शकत होतो. भोंगडे सरांनी तर 8 जोडे शब्द पाठ झालेच पाहिजेत. आणि त्यांची शिक्षाही तेवढी जबरदस्त असायची. पण शेवटी म्हणतात छडीला घे छमछम विद्याही भंग, आणि टाकीचे भाव ज्ञानोबेटर आणि मंचावर उपस्थित सर्व आमच्यासाठी असंख्य विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करणारे सर्व मान्यवर त्यांचं या आणि परिवारातील आलेले आमच्या बँकेचे सर्व विद्यार्थी परिवार यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत. आता कार्यक्रमाला आमच्या उशीर होता म्हणून थोडक्यात आवडतो मी पण. तर ज्या गुरुजनांनी आम्हाला या शाळेत शिकवण दिली, आम्हाला घडवलं, प्रोत्साहन दिलं, त्या गुरूंना आपण कधी विसरत नसतो आणि आपण त्यांना विसरलो नाही हे कधी सांगतही नसतो. हे त्यांना सांगावं म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि दुसरं एक आम्हालाही असं वाटत होतं 32 वर्षांनी पुन्हा एकदा सर्वांनी त्या 10वीच्या वर्गात बसावं, आपल्या त्या शाळेतल्या गमती भागावरच्या आठवाव्यात, ही एक भावना त्यामागे होती. तर या शाळेत शिकलेली बरीचशी मुले आज चांगल्या हुद्द्यावरती आहेत, आपापल्या कार्यक्षेत्रात त्यांनी ठसा उमटवलेला आहे. परंतु ह्या